समोर कोणी स्पर्धक नको? अरे वा, डायरेक्ट राणीच्याच मागे लागलास. तिला तिचा तिचा वेळ दे. बाकीच्या सोंगट्या घे ना. का तुला भीती वाटतेय तुझा प्रतिस्पर्धक तुझ्या आधी तुझी राणी जिंकेल? नाही, असं काही नाहीये. छान खेळतोयस की. तारिणी तुझा हाच खेळ बघून इम्प्रेस झाली असणार, हो ना? नाही, आम्ही हा खेळ एकत्र खेळलोच नाहीये. हो का? अरे मग खेळ. तारिणी तुझा हा गेम बघून नक्की इम्प्रेस होईल. तसं तुमचं लग्न झालंय, पण बायकोला इम्प्रेस करण्याचा एकही चान्स सोडू नकोस. काकू, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज? लव्ह मॅरेज. काय सांगता? तेव्हा तुझे काका खूप हँडसम दिसायचे. दिसणारच, खांडेकर आहेत. तुझ्या तोंडून खांडेकर आहेत हे ऐकून ना खूप छान वाटलं. तुम्ही कुठे भेटलात? कॉलेजमध्येच. कॉलेजमध्ये असतानाच तुझे काका मला खूप आवडले होते. प्रपोज कोणी केलं? मीच केलं. तुम्ही हो. तिने वाटली? खूप भीती वाटली होती, पण काय करणार, तुझे काका काहीही केल्या बोलेच ना. शेवटी मीच बोलून टाकलं. मग तुम्ही काय काय केलं? म्हणजे सरप्राइजेस, डेट्स वगैरे असं काही प्लॅन केलं असेल ना तुम्ही? काय केलंयस? हा, तेच, तुम्ही काय केलं? मी नाही, तू काय केलंयस? अरे लग्न झालंय ना तुमचं, मग हे सरप्राईज काय केलं, स्पेशल काय केलं, प्रपोज कसं केलं, हे काय विचारत बसलायस? तू नक्की काही गडबड नाही ना केलीयस? मी काही नाही केलं. मी आपलं असंच, मला लव्ह स्टोरी मध्ये इंटरेस्ट आहे ना. सांगते, सगळं सांगते. मला ना खूप भीती वाटत होती, कारण आम्ही खूप फिरायचो, गप्पा मारायचो. काही केल्या तुझे काका मला आय लव्ह यू म्हणतच नव्हते. शेवटी मीच म्हणायचं ठरवलं. भीती तर वाटत होती, कसं म्हणायचं ते कळतही नव्हतं. शेवटी मी तेच केलं जे त्या काळातले प्रेमी करायचे.